बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी बांगलादेशची। बांगलादेशचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय। भारतात स्वनिर्वासनात राहणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी कमबॅक केलाय। भारतातून त्यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून त्यांचा संदेश दिला। निमित्त ठरलंय ते त्यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण झाल्याचं। तिथं बांगलादेशात मात्र त्यांच्या या एका संदेशानं पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलाय। शेख हसीना म्हणतायत त्या मायदेशी परतणार। त्यांच्या देशातील सरकारचं मात्र म्हणणं वेगळंच आहे। पाहूया काय घडतंय भारताच्या शेजारी आणि त्याचा भारतावर काय परिणाम होतोय ते। माझ्या नशिबात जे काही असेल ते होईल, पण मी माझ्या लोकांकडे परतणार। माझे देशवासी अडचणीत असताना मी माझ्या देशापासून आता फार काळ लांब राहू शकत नाही। मला माहिती आहे की तिथे मी गेले तर मला अटक होईल, मला जेलमध्ये पाठवलं जाईल। ते खोट्या केसेसमध्ये माझ्या विरोधात खोटे पुरावे गोळा करून निकाल सुनावतीलही, पण आता कोणतीही भीती मला माझ्या कर्तव्यापासून रोखू शकत नाही। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे हे उद्गार त्यांच्या देशातील पुढच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतात। बुधवारी शेख हसीना यांनी आभासी म्हणजे व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली, मात्र यावेळी केवळ त्यांचा आवाज ऐकू येत होता। त्यांचा कॅमेरा बंद ठेवण्यात आला होता। सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतल्याचं सांगितलं जात आहे। शेख हसीना या गेल्या 2 वर्षांपासून भारतात आहेत। 2024च्या ऑगस्ट महिन्यात त्यांच्या विरोधात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झालं। त्यांना त्यांच्या देशातून पलायन करावं लागलं। तेव्हापासून त्या भारतात स्वनिर्वासनात आहेत। आता 2 वर्षांनी मात्र त्यांनी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी आपण काहीही झालं तरी मायदेशी परतणार असं सांगितलं। याआधी NDTVला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण यावर्षी डिसेंबर महिन्यात मायदेशी जाऊ असं सांगितलं होतं। बुधवारी त्यांनी हीच भूमिका स्पष्ट केली। मला माहिती आहे की ते मला जेलमध्ये टाकतील किंवा मला मारतील। काहीही झालं तरी मी परत जाणारच। दरम्यान या पत्रकार परिषदेवरून भारताच्या भूमिकेवर सध्याच्या बांगलादेश सरकारनं आक्षेप नोंदवला होता। शेख हसीनांना रोखण्याची मागणी केली होती, मात्र भारत सरकारनं या पत्रकार परिषदेशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं। The interaction that you are referring to is being organized by a private media entity. The government has no involvement whatsoever in it. Neither does it endorse any views that may be expressed at the forum. शेख हसीना यांनी मात्र भारताचे आभार मानले। NDTVनं या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहूया। Would you want some kind of a mediation to happen from any तुम्हाला कोणत्या मध्यस्थी देशाची गरज भासते आहे का? कारण तुमच्या देशातील सरकारनं तुमच्या भाषणावर बंदी घातली आहे। अशा वेळी तुम्ही तुमच्या देशवासियांशी संवाद कसा साधणार आहात? How would you intend to now communicate with your own people back in Bangladesh? Thank you very much. India is our friendly country. भारत हा कायम बांगलादेशच्या पाठीशी उभा राहिलाय। 1971 आणि 1975 मध्ये त्यांनी आम्हाला मदत केली। भारत हा बांगलादेशचा चांगला मित्र राहिलाय आणि ते नक्की राहतील अशी मला आशा आहे। दरम्यान बांगलादेशमध्ये मात्र शेख हसीना यांच्या भाषणानंतर आगडोंब उसळला। या पत्रकार परिषदेत बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अवामी लीगचा माजी खासदार शाकिब अल हसन हा ऑनलाईन उपस्थित राहिला। त्यामुळे बांगलादेशमधील त्याच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला। मागुरामधील त्याच्या निवासस्थानी तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही स्थानिक वृत्तांनुसार त्याच्या घरावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले। तर ही पत्रकार परिषद पार पडत असतानाच बांगलादेशमध्ये जनआंदोलनाच्या 2ऱ्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान तारिक रहमान यांनी 2024 मधील जनआंदोलनाच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारक आणि वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन केलं। हे स्मारक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याच शासकीय निवासस्थानी उभारण्यात आलंय। आंदोलनादरम्यान शेख हसीना यांच्या घराचीही आंदोलकांनी तोडफोड केली होती। या संग्रहालयात आंदोलनाशी संबंधित काही ऑडिओ आणि व्हिडिओ देखील ठेवण्यात आले। हे संग्रहालय केवळ 2024 मधील अत्याचारांचं स्मारक म्हणून राहणार नाही, तर ते जुलै जन उठाव आणि बांगलादेशच्या जनतेचा व्यापक लोकशाही प्रवास यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करेल। केवळ जुलै जन उठावाचाच नव्हे, तर बांगलादेशातील प्रत्येक लोकशाही चळवळीचा आणि संघर्षाचा इतिहास जतन करणं या संग्रहालयासाठी अत्यंत आवश्यक आहे। गणतांत्रिक आंदोलन संग्रामेर इतिहासও संरक्षित থাকা। दरम्यान गेल्या नोव्हेंबरमध्ये ढाका येथील एका विशेष न्यायाधिकरणानं 2024च्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील दडपशाहीशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीतच फाशीची शिक्षा सुनावली होती।
तेव्हापासून बांगलादेश सरकार भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची सातत्यानं मागणी करतोय आणि आता खुद्द शेख हसीनाच बांगलादेशात परतणार आहे. त्यामुळे बांगलादेशचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.